न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। पंचशील नगरच्या न्यायासाठी रहिवाशांची हाक। 60 ते 70 वर्षांच्या वास्तव्यास असलेल्या वस्तीच्या नियमितीकरणाची मागणी, प्रशासनाकडे निवेदन। नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम न्यूज, सत्य, ठळक व निर्भीड। आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, लाईक करून शेअर करा। पाहूया सविस्तर वृत्त। सोनाळा ते जुना माळेगाव गाडरस्ता परिसरातील पंचशील नगरच्या रहिवाशांनी आपल्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत। अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या वस्तीचे शासन निर्णयानुसार नियमितीकरण करण्यात यावे, तसेच दिशाभूल करणाऱ्या खोट्या अर्जांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पंचशील नगर परिसरातील नागरिकांनी तहसीलदार, तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या आहेत। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पंचशील नगर परिसरात अनेक कुटुंबे मागील 60 ते 70 वर्षांपासून वास्तव्यास आहेत। ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी कर व इतर आकारणी स्वीकारण्यात आली असून शासनाच्या मार्च 2026 मधील निर्णयानुसार वस्तीचे नियमितीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी रहिवाशांनी यापूर्वीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता। जून 23 रोजी ग्रामपंचायत कार्यालय सोनाळा समोर बोंबाबोंब आंदोलन, जून 24 रोजी मुंडण आंदोलन, तर 25 जूनपासून 7 दिवसांचे आमरण उपोषण करण्यात आले होते। दरम्यान काही व्यक्तींनी संबंधित जागा ही केवळ शेतरस्ता असल्याचे सांगून प्रशासनाकडे दिशाभूल करणारे अर्ज दिल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। याबाबत उपोषणकर्ते आकाश उत्तम वानखडे, सावंत सोनाळा प्रहार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर हा परिसर केवळ शेतरस्ता होता तर गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांचे वास्तव्य आणि येथील व्यवहार कसे सुरू होते। रहिवाशांनी प्रशासनाकडे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदी तपासाव्यात, क्षेत्रफळानुसार मोजणी करावी, तसेच खोटी माहिती देणाऱ्यांची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। आकाश उत्तम वानखडे, सावंत सोनाळा प्रहार आणि पंचशील नगर रहिवाशांनी इशारा दिला आहे की मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल। पंचशील नगरच्या या प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेणार, रहिवाशांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सक्षम न्यूज करिता मुख्य संपादक श्री सुमेध दामोदर, सोनाळा।